प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये टेम्पो चालकाचा गंभीर दावा, पोलिसांनी 200 रुपये घेऊन शहरातून प्रवेश दिल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षांमुळे धक्कादायक प्रकरण उघडकीस। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा अर्चना गायकवाड यांनी मंगळवारी दिनांक 16 जून रोजी नगर शहरातील इरिगेशन परिसरात एका भरधाव आयशर टेम्पो चालकाला अडवून विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरहून साताऱ्याकडे जाणारा आयशर टेम्पो शहरातून वेगाने जात असताना त्याने काही दुचाकीस्वारांना कट दिल्याची घटना घडली। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। अर्चना गायकवाड तसेच काही नागरिकांनी संबंधित चालकाला थांबवून जाब विचारला। यावेळी चालकाने बायपास परिसरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी 200 रुपये घेऊन शहरातून जाण्याची परवानगी दिल्याचा गंभीर आरोप केल्याचं सांगितलं जात आहे। चालक आणि उपस्थितांमधील हा संवाद मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। अहो साहेब पण 200 रुपये घेतले म्हणतात ना, दुसरं काय ना मुद्दा ते बघा। खरं बोलतोय ते म्हणतो धरती माझी शपथ। किती एंट्री दिली आतमध्ये? 200 रुपये दिले। कोणाला दिली? नाव सांग, माहित नाही दिली। कॉलेजला दिले का पोलीस कॉलेजला दिले? पॉईंटला थांबतात का? बायपासला रोज पॉईंटला थांबणार ते आरटी वाले का? 200 रुपये आतमध्ये आलं का? 200 रुपये। ही लोडेड गाडी आतमध्ये अलाउड आहे का? तुला माहिती आहे का? ते माहित नाही, आपण प्रत्येक वेळेस एंट्री देऊन ड्रायव्हर आहेत ना। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।